तर हॅलो मित्रांनो, आज आलो होतो नागपूरला. आता नागपूर म्हणल्यावर काय नुसतं फिरवसाठी तर नाही, काय कामानिमित्त आलो होतो. चला तुम्हाला सुरुवातीपासून ब्लॉग दाखवतो, तेव्हा तुम्हाला समजेल. विरशी पॉइंटवर गेल्याबरोबर ट्रॅव्हल भेटली. 2 तासानंतर उमरेडमध्ये पोहोचलो. मॅपवर पाहत होतो नागपूर जायला किती टाइम लागेल, पण मॅपमध्ये आरमोरी नागपूर हायवे पण दाखवत होता. 3 तासानंतर पोहोचलोच नागपूरला. नागपूरला जे कोणी पेपर देवायला येत असतील त्यांना खूप त्रास होत असेल. ट्रॅव्हलमध्ये खूप टाइम बसवायला. गावातच नाही पण नागपूरमध्ये पण खुलेआम कटिंग करतात. पाय येताना खासदार सांस्कृतिक महोत्सवाचा बॅनर दिसला, त्याच्यानंतर त्याच्या आतमध्ये गेलो. याच ठिकाणी श्रेया घोषाल, अजय अतुलचा शो होता. एवढ्याच जागेवर 50,000 लोक कसे मावले असतील. त्याच्यानंतर ऑनलाईन कॅब बुक केली. कॅब तर होती 4 सीटर, पण आम्ही 2 जण बसलो होतो. त्यानंतर पोहोचून लोकेशनवर. या स्टोअरमध्ये आम्हाला एक वस्तू घ्यायची होती. स्टोअरच्या आतमध्ये गेल्यावर डायरेक्ट त्या वस्तूकडे गेलो. साईन मारून झालं, पेमेंट वगैरे झाला. त्यानंतर अनबॉक्सिंग केलो. ॲपलचा लोगो कोणत्याही वस्तूवर असो, लोक आपल्याकडे वेगळ्याच नजरेने बघतात. मॅकबुक पकडलून ना स्टोअरच्या बाहेर निघालो. शंकरनगरवरून वरती पाहिलून तर मेट्रो दिसली. चल म्हणला मेट्रो मध्येच जाऊन. त्यानंतर मेट्रोची तिकीट वगैरे काढून 5 मिनिटांमध्ये मेट्रो आली. मेट्रोने गेलून बर्डीवरून ॲटो केलून गणेश पेठ साईड निघालून, कारण की तिथे बस स्टॉपवर जायचं होतं आम्हाला. त्याच्यानंतर गडचिरोलीकडे जाणारी लास्ट बस भेटली आम्हाला. घरी यायला रातचे 12 वाजले आम्हाला. तर चला मग भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये.